असल्यामुळे ICU मध्ये काम करण्याचा, ऑपरेशन थिएटरमध्ये काम करण्याचा बऱ्याच वेळेला मला प्रसंग आले. ICU मध्ये काम करत असताना असं वाटतं की जे काम मी करतो त्याचा काहीतरी फायदा त्या पेशंटला होता, ते एक वेगळं समाधान मला मिळायचं. पण ज्या वेळेला मी 2 तास प्रवास करून टिटवाळ्याला उतरतो आणि रात्री बेरात्री कोणातरी फोन येतो की विक्रांत खूप गंभीर परिस्थिती झाली, हार्ट अटॅक आलाय, पॅरालिसिस झालाय, आपल्याला हॉस्पिटलला जायला पाहिजे, तर आमची अक्षरशः जीवघेणी धावपळ होते. आणि असे प्रसंग गेल्या 16 वर्षात माझ्याकडे म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये आले. आणि या सगळ्याचं उत्तर म्हणजे एक सुसज्ज असं हॉस्पिटल. गेल्या 10 वर्षापासून आम्ही टिटवाळ्यामध्ये याकरता प्रयत्न करतोय. क्रिएटिव्ह पॉलिक्लिनिक या नावाने आम्ही एक पॉलिक्लिनिक सुरू केलंय, ज्याच्यामध्ये आम्ही ECG, एक्सरे, पॅथॉलॉजी, डेंटल क्लिनिक, मेडिकल स्टोअर, वेगवेगळे स्पेशालिस्ट डॉक्टर्स आमच्याकडे व्हिजिट करतात. हे अशा पद्धतीचं कार्य गेले 10 वर्ष आम्ही करतोय. पण हे सगळं करत असताना पण कुठेतरी एक जाणवतं की ही व्यवस्था अपूर्ण आहे. टिटवाळ्याची खरी गरज ही आहे की रात्री बेरात्री ज्या वेळेला कोणाला तरी हार्ट अटॅक येतोय तर त्यावेळेला वेळेवरती उपचार मिळणे अत्यंत गरजेचं आहे. हे हॉस्पिटल अशा पद्धतीचं हवं की कुठलाही गंभीर आजार निदान आम्ही ऍटलिस्ट त्या पेशंटला स्टेबल करू आणि मग टर्शरी केअरसाठी आम्ही त्याला कल्याण किंवा आणखी कुठे कुठे न्यायचं असेल तिकडे नेऊ शकलो पाहिजे. हिंदुजा हॉस्पिटलचे CEO मिस्टर प्रमोद लेले सरांच्यामुळे आज आमचं स्वप्न साकार होताना मला दिसतंय. या हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन टिटवाळ्यामध्ये अत्यंत वेगाने सुरू आहे. आणि हे करत असताना आणखीन एका गोष्टीची जाणीव होतीये की हॉस्पिटलचं कन्स्ट्रक्शन अत्यंत वेगाने सुरू आहे, आम्हाला मदत पण उभी राहतीये. पण अजून सुद्धा अगदी 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट सांगायची झाली तर माझ्या मित्राची आई अतिशय आजारी पडली. तिला तो रिक्षेमधनं जवळच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन चालला होता. रिक्षेमध्ये आईचं डोकं मांडीवरती होतं. तो मला फोन करत होता की काय करायला पाहिजे वगैरे हे ते. मी ICU मध्ये तुम्ही फोन घेऊ शकलो नाही त्याचा. आणि हे सगळं होत असताना त्याच्या आईने त्याच्या मांडीवरती प्राण सोडला. आणि ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं, त्या मित्राशी मी नेहमी चर्चा करतो की आपलं हॉस्पिटल होईल, मग असे काही प्रॉब्लेम असतील ते आपण वेळेवरती उपचाराने आपण लोकांना वाचवू शकू. पण अशा काही गोष्टी घडण्याकरता हे हॉस्पिटल लवकरात लवकर होणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्या मित्राच्या वडिलांना ज्यावेळेला हार्ट अटॅक आला त्याला माझ्या समोर ते गेले. घरातल्या लोकांचा आक्रोश असा होता की विक्रांत काहीतरी कर. पण अतिशय असहाय्यता वाटली मला त्यावेळेला की मी काहीच करू शकलो नाही. काही मिनिटांमध्ये ते गेले सुद्धा. आणि अशा ह्या घटना गेल्या कित्येक वर्षामध्ये इतक्या वेळा समोर आलेल्या आहेत आणि त्याची जाणीव एवढी तीव्रतेने आम्हाला होत असते की सुसज्ज असं रुग्णालय ही टिटवाळ्याची अत्यंत प्राथमिक गरज आहे. आणि टिटवाळ्याचंच असं नाही तर टिटवाळ्याच्या आजूबाजू जवळजवळ 68 खेडेगाव आहेत. आणि आम्ही स्वतः या गावांमध्ये तर सध्या हिंडतोय तर परिस्थिती ही बघतोय की तिथे खरोखर आरोग्य हीच प्रमुख समस्या आहे. बाकी त्या गावामध्ये सगळ्या समित्या त्यांनी स्थापन केल्या, स्वच्छता समिती आहे, महिला बाल कल्याण किंवा या सगळ्या समित्या तिकडे आहेत. ते लोक अतिशय सुंदरपणाने काम करतात. पण त्यांची प्रमुख समस्या ही आरोग्याच आहे. त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हे हॉस्पिटल अशा पद्धतीने येते तर ही सगळी लोक अक्षरशः हे हॉस्पिटल सुरू होण्याची वाट बघतायत. आणि मी मनपूर्वक धन्यवाद देतो रोटरी क्लब मुंबई पार्लेश्वरला की आज ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जो फंड इथे तयार होतोय, जो फंड आम्हाला मिळणार आहे, यातला प्रत्येक रुपया कोणातरी जीव वाचवण्यासाठीच कारणीभूत पडणार आहे. आणखीन मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या पद्धतीच्या समस्या माझं गाव की आजूबाजूचं खेडेगाव ही सगळीजण या समस्यांना सामोरं जात आहेत, अशा पद्धतीच्या हॉस्पिटलची गरज महाराष्ट्रातल्या दर 40-50 खेडेगावामध्ये अशा पद्धतीचं हॉस्पिटल असावं ही आपली महाराष्ट्राची गरजच आहे. आणि हे हॉस्पिटल एक प्रकारचा आदर्श ठरलं पाहिजे अशा सगळ्या इतर गावातल्या लोकांपुढे की अशा पद्धतीचे हॉस्पिटल्स ठिकठिकाणी तयार होण्याकरता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही स्वतः माझ्या ग्रुपचे सगळे मेंबर्स आम्ही स्वतः अशा पद्धतीने काम करतोय की जर एक दिवस अगोदर आपण हॉस्पिटल सुरू केलं तर कदाचित आपण एक जीव वाचवू शकू. तर ह्या पद्धतीने आम्ही जे कार्य करतोय त्याला सर्वांचं अतिशय चांगलं असं सहकार्य आम्हाला मिळतंय. लेले सरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे
हे स्वप्न लवकरच साकार होईल आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि विशेषतः मुंबई रोटरी क्लब मुंबई पार्लेश्वरचे अतिशय मनपूर्वक आभारी मानतो आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी एकदा कृपया टिटवाळा या आणि जे कामाला तुम्ही हातभार लावलेला आहे ते स्वतः प्रत्यक्ष बघा आणि या सगळ्या गोष्टींचा अतिशय चांगला उपयोग नक्कीच या सगळ्यांना होणार आहे आणि मी क्रिएटिव्ह ग्रुप तर्फे आपल्या सर्वांचे पण मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.